धाराशिवमधल्या महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेतनं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर टीका केली आहे। तर पाव उपमुख्यमंत्री म्हणत देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली। तर अमित शहांनी दिलेल्या आव्हानालाही उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। लाज असेल तर अमित शहांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावं असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलेला आहे। मी मोदीजींना सांगतोय की तुम्ही एवढ्या प्रेमाने माझी चौकशी करत होतात। तुम्हाला कल्पना होती की माझं असं विचित्र ऑपरेशन झालं होतं की मी खांद्यापासून खालपर्यंत हलू शकत नव्हतो आणि तुम्ही माझी चौकशी करत होतात। पण ही चौकशी तुम्ही जे करत होतात ते तुमच्या खालच्या माणसांना माहित नव्हतं का? ते तुम्ही कोण म्हणालात मगाशी उपमुख्यमंत्री? कारण एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमचे आत्ताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आमच्यातले गद्दार हे रात्री गाठीभेटी करत होते। याचं सरकार कसं पाडायचं? याचे हातपाय हलत नाहीत। याला आता खाली खेचला पाहिजे। म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते। आता त्यांनी नवीन काढले। म्हणजे मी बातम्या वाचत असतो, बातम्या बघत असतो। इंडिया आघाडी जिंकली तर म्हणजे पाकिस्तानला आनंद होईल का? पाकिस्तानला आनंद होईल? अरे आमच्यापैकी कोणीतरी न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन आलो होतं तुमच्यासारखा? आमच्यापैकी कोणीतरी तिथल्या त्या जिनाच्या कबरीवरती डोकं टेकून आलं होतं? नाही। पण आपल्यामध्ये मारामाऱ्या लावायच्या। अरे इकडे सुद्धा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती आमच्या सोबत आलेला आहे। अमित शहाजी, तुम्ही मला जे आव्हान दिलं काल की तुमच्यात हिम्मत असेल तर याच्यावरती बोला, तुम्ही तुमच्यात हिम्मत असेल तर सावरकरांवर बोला, सगळ्यावरती बोलायची माझी तयारी आहे। पण जर अमित शहाजी तुमच्यामध्ये थोडी तरी लाज राहील असेल, हिम्मत तर नाहीच आहे, तर जनतेच्या प्रश्नावरती बोला। कधी देणार माझ्या मराठवाड्याला पाणी? 10 वर्षामध्ये केंद्राने काय दिलं मराठवाड्याला त्याच्यावरती चर्चा करा। मोदीजी, तुम्ही 10 वर्षापूर्वी चाय पे चर्चा केली होती ना? आता 10 वर्षात केलेल्या कामावरती चर्चा करा। आणि जो जिंकेल मी निवडणुकीतनं बिनशर्त माघारी घेईन आणि घरी जाऊन बसेन। जनतेने ठरवायचं की कोण खरा आणि कोण खोटा आहे। तरी माझी तयारी आहे। माझी 2.5 वर्षातली कामं मी तुमच्या समोर ठेवतो आणि मोदीजी 10 वर्षातली तुमची कामं तुम्ही माझ्या महाराष्ट्रासमोर ठेवा। होऊन जाऊ दे। अमित शहाजी, तुम्ही मला जे आव्हान दिलं काल की तुमच्यात हिम्मत असेल तर याच्यावरती बोला, तुम्ही तुमच्यात हिम्मत असेल तर सावरकरांवर बोला। शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं, 2 कोटी रोजगार मिळाले, तुम्हाला पीक विमा मिळाला, सगळ्यांना घर मिळालं। मग खोटं कोण बोलतोय? उद्धव ठाकरे एका बाजूला बोललो ते मी करून दाखवलंय आणि मोदींनी जे बोलले ते काय त्याचा पत्ताच नाही। म्हणून मी त्यांना जे एक नाव ठेवलेलं आहे की हे मोदी सरकार नाही, हे गजनी सरकार आहे। कारण 14 साली काय बोलले ते 19ला आठवत नाही, 19ला काय बोलले ते 24ला आठवत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।